अगदी पारंपरिक पद्धतीने दोनच साहित्यात म्हणजे मेन दोन साहित्य वापरायचे आहेत आपल्याला आणि खूप सुंदर असा गाजर हलवा आपला होणार आहे. अगदी दाणेदार आणि कळी मोकळा असलेला खूप मस्त चविष्ट असा आणि खायलाही अगदी रसाळ लागणारा हलवा आपण आज आपल्या सरलास किचनवर करत आहोत. नमस्कार, सरलास किचनवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मगाशी म्हटले ना मी की दोन साहित्य आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणजे हे अगदी गरजेचे आहेत. गाजराचा किस्ता आपण ऑलरेडी घेणारच आहोत. तर आता इथे पाव किलो गाजर मी किसून घेतले. कपाने मोजून हे 2 कप गाजर आहेत. मग ह्या कपाने मी दूध घेतलं आणि पाव कप मी साखर घेतली. 2 कप गाजराचा किस अगदी प्रमाण योग्यशीर आहे. तुम्ही एखादी वाटीचं मापही ठेवू शकतात. साहित्याचं प्रमाण योग्य ठेवा, हलवा खूप छान तयार होतो. मिडियम फ्लेमवर गॅस ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले. साजूक तूप घाला, खूप छान चव येईल. आणि हा आपण किसलेला गाजर यामध्ये घातलेला आहे आणि छान असं परतवायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपण इथे मिडियम ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवरच परतवा, अगदी लो वगैरे करू नका. लोने केलं ना तर मग आपला हा किस शिजून जातो आणि रसाळ लागण्यासाठी मात्र मिडियम फ्लेमवर ठेवल्यामुळे काय होतं, रसरशीत तो राहतो. आता बघा यामध्ये घालायचं आहे दूध. दूध आपण 1 कप घेतलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे रूम टेम्परेचरचं दूध आहे आणि साही सकट वगैरे असं काही नाही आहे. ह्या पद्धतीने तुम्ही जर केला ना हलवा खूप छान होतो, अगदी दाणेदार होतो. आता बघा इथे हे सर्व दूध आपण एकसारखं करून घेतलेलं आहे आपल्या ह्या गाजराच्या किसावर. तर आता हे मिक्स करायचं. आता अजिबात घाई नाही करायची. आता बघा थोडी उकळी आलेली आहे. आत्ता आपण याला मिक्स करायला घ्यायचं. म्हणजे काय, सुरुवातीलाच मिक्स केलं ना तर काय होईल, लगेचच दूध फाटू पण शकतं ना. तर बघा आता मस्त मिक्स करून झालेला आहे आणि एवढ्याच दुधामध्ये आपण हा म्हणजे किस छान असा शिजवणार आहोत. खूप मऊसूद नाही आणि खूप कडक पण नाही राहणार. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे. बघू शकता मोठी फ्लेम करून दूध चांगलं आटत आलेलं आहे, मात्र थोडंफार दिसतही आहे. त्याच वेळेस आपण इथे साखर घालणार आहोत. तर बघा इथे आपण अगदी जास्त परतवायची काही घाई केलेली नाही. साखर घातल्यानंतर मात्र याला आपण मिक्स करायचं, म्हणजे साखर सगळीकडे जाईल आणि सगळीकडे किसाला साखर लागून अगदी गोडवा प्रत्येक अशा किसला येणार आहे, गाजराच्या म्हणजे तुकड्याला किसाच्या. आता याला साखर मिक्स करून झाली. अगदी 2 ते 3 मिनटात साखर पण छान अशी विरघळलेली आहे. गॅसची फ्लेम पुन्हा आपण मिडियम करायची आणि आता हा गाजर हलवा शिजू द्यायचा. बघू शकता थोडं अधूनमधून याला मिक्स करत राहायचं. खूप सारखं असं ढवळत बसायचं नाही आणि हातही दुखवायचा नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण हलवा तयार करत आहोत, बघू शकता. आणि हे बघा असं हे घट्टसर दूध आता होत आलेलं आहे. आता इथे बघा 5 ते 6 मिनटात सर्व दूध एकदम असं आटून येईल. मधून मात्र म्हणजे अधूनमधून ना तुम्ही याला मिक्स करत राहा बरं का. हे बघा अशा पद्धतीने सर्व दूध आटून गेलेलं आहे आणि हलवा बघा किती मस्त झालेला आहे. अगदी दाणा असा मोकळा किस पण झालेला आहे आणि आपल्या दुधाचा खवा पण अगदी दाणेदार तयार झालेला आहे. अजिबात खवाही नाही वापरला, काही नाही वापरला. या स्टेजला आपला हलवा तयार झालेला आहे. पण आपल्याला फ्लेवरसाठी इथे घालायचं आहे वेलची पूड. इथे मी साखरमध्ये दळलेली वेलची पूड आहे, त्यामुळे तुम्हाला पांढरी दिसत आहे. वेलची पूड मिक्स करायची आणि अगदी गॅसची फ्लेम मंद करून द्यायची बरं का. ह्या वेळेस बघू शकता वेलची पूड मिक्स करून झालेली आहे. हा हलवा तुम्ही असाच खाऊ शकतात, वेलची पूड न टाकताही खाऊ शकतात. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की कमीत कमी साहित्यात आपला हलवा होणार आहे. अगदी किती सुंदर दाणेदार हलवा झाला आहे ना, वाव, एकच नंबर. आता यामध्ये ना मला थोडंसं वेगळं हे म्हणजे जरा आपण सजवून वगैरे खाल्ला तर खूप छान वाटतं ना. तर तुम्ही इथे मी तर इथे मगजचे बीज घातले. तुम्ही इथे काजू, बदाम, पिस्ता सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकतात. मी मात्र मगजचे बी घातले. मगजचे बी ना ह्या आपल्या गाजराचा किसाचा ओलवा असतो ना त्याच्यात ही थोडीशी अशी मऊ होते आणि क्रंची पण असते. जेव्हा आपण हलवा खातो ना त्यावेळेस खूप सुंदर लागते. तर चला हलवा आता एका डिशमध्ये काढून घेते गार करायला. थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ना हलव्याला चांगला फ्लेवर पण येईल आणि ताटलीला आपल्याला म्हणजे डिशला चिटकणार नाही. हलवा सर्व काढून घेते, मस्त असा पसरवून ठेवते. दाणेदार आणि असा गरमागरम हलवा आहे. असाही खाऊ शकतात, मात्र गार करून खाल्ला ना अजून त्याची लज्जत वाढते. तर बघू शकता हलवा एकदम सुरेख झालेला आहे. ह्या एवढ्याच साहित्यात तुम्ही
खूप सुंदर हलवा करू शकता. तर आता वरून मी पुन्हा गार्निशिंग करत आहे. व्हिडिओची माग आहे ना, थोडंसं गार्निशिंग केल्यावर छान दिसणार आहे आणि तुम्हाला डोळ्यांना बघूनही वाटेल की व्हिडिओ खूप छान आहे, म्हणून तुम्ही लवकरच लाईक पण करणार ना. तर बघा आता हलवा बघा एक नंबर झालेला आहे. तुम्हाला मी चमच्यात घेऊन दाखवते आणि त्याचे एक एक दाणा बघा अगदी एक मस्त आणि एक नंबर झालेला आहे. वाव आहे ना, झटपट आणि चटकन होणारा, अगदी वेळ खाऊ नसणारा आपला हा दाणेदार हलवा तयार झालेला आहे. तुम्ही याच्यातलं जे एक एक तो गाजराचा किस खाल ना, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ह्या पद्धतीने केला खूप छान झाला. आणि तुमचा हलवा कसा झाला ते कमेंट करून पण नक्की सांगा. आणि छान झाला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि मी आता हलवा ना एका वाटीत काढून थोडा फ्रीजमध्ये ठेवते आणि थोडा खायला घेते. वाव एक नंबर. चला मग बाय.